नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सर, मास्टरमाइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस ढानकीच्या संचालक. मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर घेणार आहोत. त्याचे नाव आहे संख्या पद्धती. मी तुम्हाला विश्वासाने एक गोष्ट सांगू इच्छितो की याच्यानंतर संख्या पद्धतीमधले सम, विषम, नैसर्गिक यांची कंडिशन तुम्ही कधीच विसरणार नाही. याच्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला आपल्या व्हाईट बोर्डावर लिहून दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या समजून सांगतो. बरं, असंच का त्याचे एक्सक्यूज देतो आणि तुम्हाला तुमच्या यापुढे तुम्हाला कधी संख्या पद्धतीची भीती वाटणार नाही. मग तो कसा असो, तसं या आपला जो प्रकरण आहे तो आपल्याला 3-4 दिवस घ्यायचेच आहे. पण आजच्या बेसिक मेथड आहे. बेसिक मेथड मध्ये तुम्हाला सगळ्या क्लिअरिटी क्लिअर होतील हे मी तुम्हाला विश्वासाने सांगू इच्छितो. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बघा, संख्या पद्धतीमध्ये 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक असते संख्यांची बेरीज आणि दुसरी असते संख्यांची सरासरी. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या, का लक्षात ठेवायच्या? कारण याच्यावर परीक्षेत हमखास 2 मार्काचे प्रश्न असतात. मग ते न्यूमेरिकल सिस्टम मध्ये असो की थेरीच्या सिस्टम मध्ये असो. तर मित्रांनो बघा, सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगतो, हे मॅक्झिमम मुलांना माहीतच असतात, उत्तर काढता येते. पण मधात जर जसं विचारा 21 आहेत इथं 25 ते 78 पर्यंतच्या अंकांची बेरीज म्हणली तर मग कसं करायचं सर? 78 आणि 25 मधला फरक काढायचा, मग काय करायचं? ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअरिटी सांगणार आहे. तर मित्रांनो पहा, सिंपल कसं आहे, सोपं कसं आहे ते सांगत आहे मी. ही आहे बेरीज. 1 ते 10 अंकांची बेरीज 55 होते. 11 ते 20 ची 155 होते. 21 ते 30 ची 255 होते. मित्रांनो, आपण भीतो कुठं, घाबरतो कुठं ते सांगतो मी तुम्हाला. लक्षात काय ठेवायचे आहे? पहा, 41 ते 50 म्हटलं, 41 ते 50 म्हटलं तर 455. बरं, हे सूत्र वगैरे नंतर. सूत्र केव्हा? जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा बेसिक नॉलेज नसला तर सूत्रही लागणार नाही, याची हमखास गॅरंटी देतो एवढ्या प्रश्नांसाठी. 31 अंक आला, 31 आला म्हणजे 300 आला. मग 31 ते 40 आला, 355 झाले. मग 41 पासून समोर घ्यायचे. जर 49 पर्यंत असले तर 41 ते 50 पर्यंत 455 घ्यायचे. तिथून 50 कमी करा म्हणजे 49 पर्यंत होतील तुमचे. अशा पद्धतीने हा सोपी स्टँडा बनवून दिलेला आहे तुम्हाला. बरं, इकडे दाखवलेला आहे सरासरी. म्हणजे सरासरी म्हणजे तुम्हाला समजत असेल, दिलेल्या संख्याला ची बेरीज करणे आणि त्या जेवढे नंबर असतील तेवढ्याला डिवाइड करणे, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? सरासरी म्हणतो. तर पहा, सरासरी 1 ते 10 संख्यांची सरासरी मध्ये पहिले विषम लिहिलं, नंतर नैसर्गिक लिहिलं, नंतर सम लिहिलं. आता खूप साऱ्या मुलांना नैसर्गिक, सम, विषम, मूळ संख्या याच्यातला मतभेद माहित नाही. तर असो, तो आपल्याला सांगायचा नाही. आपण सम आणि विषमची तुम्हाला सोपी भाषा सांगतो मी. सम म्हणजे काय? तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या सम साठी. ज्या संख्येच्या शेवटी म्हणजे 0, 2, 4, 6, 8 हे अंक ज्या संख्येच्या शेवटी असतील, ज्या संख्येच्या शेवटी सम. पण 0 ही सम संख्या नाही, 0 नैसर्गिक संख्याही नाही. लक्षात आलं? 0 ही नैसर्गिक संख्या नाही. 0ला भारताची निर्मिती केली आहे. आपला एक गीत आहे मनोज कुमारच्या, जब 0 दिया मेरे भारत ने तब दुनिया को गिनती आई, तारों की भाषा भारत में देता न दशमलव भारत तो क्यों चांद पे जाना मुश्किल था, धरती और चांद की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था, सभ्यता जहां पहले आई जहां जन्मी हो पहले कला, अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला, है रीत जहां की प्रीत सदा मैं गीत वहां के गाता हूं, भारत का रहने वाला हूं, भारत की बात सुनाता हूं. लक्षात ठेवा, आर्यभट्टाने शून्याचा शोध लावलेला आहे. तो भारतातला व्यक्तिमत्व होता. आर्यभट्टाने शून्याचा शोध लावलेला आहे. शून्य नैसर्गिक संख्या नाही, सम नाही, मूळ नाही, विषम नाही, कोणतीच संख्या नाही. शून्याची निर्मिती झाली 1 ते 9. 1 पासून सगळ्या नैसर्गिक संख्या असतात. तर सम 0, 2, 4, 6, 8 ज्या संख्येच्या शेवटी असतात त्यांना सम संख्या म्हणतात. आता खूप सारे लोक म्हणतात ज्या संख्येला 2 भाग जातो तिला सम संख्या म्हणतात. तर आता आपण डेसिमल मध्ये आलेला होता, 11ला 2 भाग जाते, 5.5 उत्तर येते. तेवढी मोठी संख्या घ्या, काही करा, 2 भाग जाणारच आहे, कारण आपण डेसिमल मध्ये पोहोचून गेलो. लक्षात काय ठेवायचे आपल्याला? सम म्हणजे काय? ज्या संख्येला 0, 2, 4, 6, 8 ज्या संख्येच्या शेवटी असते तिला काय म्हणतात?
सम संख्या म्हणतात. तर विषम कोणती? ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7 आणि 9 संख्या असते तिला आपण काय म्हणतो? विषम संख्या म्हणतो. नैसर्गिक कोणती? तर नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5 ते अनंतापर्यंत ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या झाल्या. सम कोणत्या? ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8, 0 हे अंक असतात त्यांना सम म्हणतो. विषम कोणत्या? ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्यांना विषम म्हणतात. आता आलं मूळ. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो, एक मी सगळ्या संख्येला जाते. एक सोडून द्या. आता खूप झालं आपलं बालपणीच्या गणित. 1, 1, 1, 1 एक सोडून द्या. ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. मग त्याच संख्येला भाग देणारी संख्या कोणती? तर 1 ते 10 पर्यंत 4 संख्या आहेत, त्याही मी तुम्हाला लिहून देतो. म्हणजे 1 ते 100 पर्यंत 25 संख्या आहेत. 1 ते 50 पर्यंत 15 संख्या आहेत. 51 पासून 100 पर्यंत 10 संख्या आहेत. बिलकुल तुम्हाला लक्षात राहतील. जर ज्या मुलांना 2, 4, 6, 8 म्हणजे सम आणि विषम संख्या ह्या जर कन्फर्म क्लिअर झालं त्यांना विषम संख्या विषम म्हणतो मूळ संख्या ही नक्कीच कळणार आहे. बरं, आपलं तेवढं जाऊ दे. आता आपल्याला हा शिकायचा आहे. हे समजलंच असेल तुम्हाला. हे सोडून द्या. आता एवढंच लक्षात ठेवायचं. कारण बेसिक मित्रांनो आपल्याला बेसिक जर आलं नाही तर थेरीचा काही फायदा नाही. आपण प्रत्येक प्रश्नाला गोंधळतो कारण आपला बेसिक नॉलेज बरोबर नसते ना. मग काय होत आहे ते बघतो. पहा मी का लिहून दिलं? पहिले विषम, नंतर नैसर्गिक आणि सम. लक्षात ठेवायचे आहे. 5, 5.5, 6 काय लक्षात ठेवायचे आहे? 5, 5.5, 6 मग 10, 10.5, 11 लक्षात काय ठेवायचं? विषम, नैसर्गिक, सम. पहिले विषम येते मग नैसर्गिक येते सम येते. कशासाठी? आपल्या सरासरीसाठी. तर पहा 1 ते 10 पर्यंत विषम संख्यांची बेरीज 5 करून पहा. 1, 3, 5, 7, 9 1 आणि 3, 4 आणि 5, 9 आणि 7, 16, 9, 25 किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5 भागा 5 आलं. आता नैसर्गिक म्हणाल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 बेरीज तुम्हाला दाखवलेली काय 55 आहे म्हणून. 1 ते 10 पर्यंत संख्या 10 होतात म्हणजे 5.5 सोपा आहे. आता त्याच्यानंतर सम आहे 2, 4, 6, 8, 10 5, 2 आणि 4, 6 आणि 6, 12 आणि 8, 20 आणि 10, 30 एकूण संख्या 1, 2, 3, 4, 5. त्याच्यामुळे आपण पहिले विषम बनवलो, नंतर नैसर्गिक बनवली, नंतर सम बनलं. म्हणजे विषम सगळ्यात लहान आहे, नैसर्गिक त्यापेक्षा थोडीशी 0.5 न मोठी आहे आणि सम तिच्यापेक्षा 0.5 न मोठी आहे. एवढं सोपं हे स्टँडर्ड आहे. काय 1 ते 10 पर्यंत विषम संख्यांची बेरीज 5, 1 ते 20 पर्यंत 10, 1 ते 30 पर्यंत 15, 5 नी वाढत आहेत. पहा 1 ते 70 पर्यंत 35. अर्धेच जास्त बेसिक घ्यायचे नाही इथं. अर्धीच 10 चे अर्धे किती? 5, 20 चे अर्धे 10, 30 चे अर्धे 15, 40 चे अर्धे 20, 50 चे अर्धे 25, 60 चे अर्धे 30. बरं, हा विषम झाला. आता सर नैसर्गिक कसा? तर विषम, नैसर्गिक, सम हे जर डेफिनेशन क्लिअर ठेवले, विषम, नैसर्गिक, सम, विषम, नैसर्गिक, सम ही डेफिनेशन क्लिअर ठेवली तर काय होईल? पहा आपल्याला याचा अर्धा आला 30 चा अर्धा, 60 चा अर्धा 30, 60 चा अर्धा 30 आला. त्याच्यामध्ये 0.5 मिळवा, फक्त 0.5, फक्त 0.5 मिळालो. बरं, सम काढायचे आहे सर 1 ते 60 पर्यंत. 60 चे अर्धे 30, त्याच्यामध्ये 1 मिळवा, 31. 40 चे अर्धे 20, 1 मिळवा, 21. सोपं आहे. तुम्हाला ते सोपं कसं आहे? बरं, आमचे भरपूर मुलं काय करतात? फॉर्म्युला वापरतात. आता मी तर डेफिनेशन साधं मुलांना सांगतो. गिव्हन नंबर, दिलेले अंक. गिव्हन म्हणजे काय? दिलेला, दिलेली, दिलेले. गिव्हन म्हणजे काय होते? दिलेला, दिलेली, दिलेले. आणि आमचे पोरं खोगीर आहेत. आमचे पोरं खोगीर कसे आहेत? गिव्हनच्या अर्थ दिलेला, दिलेली, दिलेले होते.
तर दिलेला म्हणजे काय सर? अरे जो अंक दिलेला आहे तो गिव्हन नंबर दिलेला अंक विषमच्या स्ट्रक्चरचा आहे. किती अंक आहेत? जेवढे अंक आहेत तेवढे लिहा. चला विषय संपला. समच्या काय आहे? दिलेले जेवढे अंक आहेत त्याच्यापेक्षा एक प्लस. आता परीक्षेत काय विचारते? आता पहिली संख्या आणि शेवटची संख्या कोणत्या गोष्टीसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं. आता थोड्या वेळाच्या पहिले मूळ संख्या लिहून देतो मित्रांनो तुम्हाला. पहा 1 ते 10 पर्यंत कोणत्या येतात? 1, 3, 5, 7, 11 ते 20, 13, 17, 19, सॉरी 11, 13, 17, 19, 11, 13, 17, 19, नंतर 21 ते 30, 31, 37, त्याच्यानंतर 31 ते 40, 37, सॉरी 21 ते 30 पाहिजे होता, चुकलं इथं 31 ते 37 येईल. 21 ते 30, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 41 ते 50, पहा 15 राहते. 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12, आता 3 येतील इथं. 41, 42 नाही, 43 आहे, 44 नाही, 45 नाही, 46 नाही, 47 झाल्या संख्या. 15 आहेत का? 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 15. 1 ते 50 पर्यंत आपल्या मूळ संख्या किती? 15. आता 51 ते 100 मध्ये 10 आहेत. आता तो सगळा काही शॉर्ट फॉर्म तुम्हाला देत नाही. मी शॉर्ट फॉर्म म्हणतो, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगत बसत नाही कारण ते तुम्ही करता. आता तिथं हा फॉर्म्युला काम पडते, सगळ्याच संख्येमध्ये पडते. तुम्ही इथंही घ्याल तरी पडते, इथंही घ्याल तरी पडते. जर सरासरी काढायची आहे तर एकूण संख्या घ्यायची गरज नाही. सरासरी काढायची आहे तर एकूण संख्या घ्यायची गरज बिलकुल नाही. पण बेरीज करायची आहे तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड बाय 2. लक्षात येत आहे? काय म्हटलं? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या डिवाइड बाय 2. पा जसा 1 प्लस 10 डिवाइड बाय 2 बरोबर किती होतात? 11/2. सॉरी हा चुकीचा झाला आपला. 11/2 म्हणजे किती झाले? 5.5. जर बेरीज करायची आहे तर आपल्याला हा फॉर्म्युला लागेल. एकूण संख्या किती आहेत? 1 ते 10 पर्यंत 10 म्हणजे किती झाला? 55. पहा कन्फ्युज का होते? आपण कन्फ्युज याच्यासाठी होतो त्या गोष्टी आपल्याला परिपूर्ण सांगता येत नाही, समजत नाही, तेव्हा आपण कन्फ्युज होतो. कन्फ्युज यायचं नाही. जेव्हाही आपल्याला बेरीज करायची आहे तर एकूण संख्या लागेल. जेव्हा आपल्याला हे करायचे आहे तर हे लागणार नाही. बेरीज करायची आहे बिलकुल लागेल. बेरीज करायची आहे याची तर लागेलच एकूण संख्या. आणि बेरीज नाही करायची आहे, सरासरी काढायची आहे तर आपल्याला एकूण संख्येची आवश्यकता नाही, कारण आपल्या स्ट्रक्चर मध्ये बसते. कोणतेही करा. पहा तुम्हाला आता मूळ संख्येचा फॉर्म्युला दाखवतो. असं म्हटलं 1 ते 10 पर्यंत मूळ संख्या काढा. 1 ते 10 पर्यंत मूळ संख्याची बेरीज करा. 1 ते 10 पर्यंतच आपण करू. तर पहिली संख्या 1 प्लस 7 किती झाले? 8 डिवाइड बाय 2 म्हणजे 8 डिवाइड बाय 2 म्हणजे किती? तर 4. काय केलं आपण? सरासरी काढली. बेरीज करून पाहून घ्या. 1 आणि 3 4 आणि 5 9 आणि 7 16. 16 भागीला 4 संख्या आहेत तर किती होते? 4च होते. फॉर्म्युला काय म्हणते? पहिली संख्या शेवटची संख्या डिवाइड बाय 2 आणि सरासरी 4. पुन्हा जर बेरीज म्हणाली 1 प्लस 7 डिवाइड बाय 2 प्लस इंटू किती आहेत? किती संख्या आहेत? 1 3 5 7 4 संख्या आहेत. काढा. 7 आणि 1 8 बाय 2 इंटू 4 2 4 8 2 16 आली बेरीज 16. फॉर्म्युला कुठेही काम करेल पण त्याच्या बेसिक मेथड आपल्याला माहित पाहिजे. आपण बेसिक मेथड मध्ये पोहोचलोच नाही तर आपलं मूळ उद्दिष्ट संपते. बेसिक माहित पाहिजे. त्याच्यासाठी सम विषम नैसर्गिक आणि मूळ संख्या मित्रांनो आपल्याला माहित असायला पाहिजे. आपल्याला जिथपर्यंत माहित असणार नाही आपण तिथपर्यंत काहीच करू शकणार नाही.
मित्रांनो, आपण यापुढे म्हणजे उद्यापासून मी तुम्हाला एक एक व्हिडिओ टाकणार आहे. जवळपास 2 ते 3 दिवस पुन्हा टाकेन. ह्या व्हिडिओ मधल्या प्रत्येक गोष्टी सांगणार आहे. लक्षात ठेवा, फॉर्म्युल्यापेक्षाही ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सम महत्वाची आहे, विषम महत्वाची आहे, नैसर्गिक महत्वाची आहे आणि मूळ संख्या महत्वाची आहे. ह्या गोष्टी ज्या मुलांना येत असतील त्यांच्यासाठी हा स्टांजा, आपले हे दोनही स्टांजे महत्वाचे ठरणार आहेत. मी बोलतो म्हणून नाही, तुम्ही करून पहा. प्रत्येक पोलीस भरती, सरळ सेवा करणारे मुलं, आर्मी करणारे मुलं, आपले रेल्वे एसएससी करणारे मुलं, यांच्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी बेसिक पासून शिकवत आहे मित्रांनो, काय असते ते तुम्हाला सांगत आहे. असो, सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांच्या घरी गणपती बसत असेल, नाही बसत असेल, सार्वजनिक मंडळात असाल तर सगळ्यांना माझ्या गणपती बाप्पाच्या शुभेच्छा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर गणपती बाप्पाच्या कृपेने आम्हाला शेअर करा. धन्यवाद.